रामदास पाटील सुमठाणकर यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी, भाजपा कार्यकर्त्यांची मागणी। भाजपा नेते आणि पक्षाचे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदारसंघातील असंख्य भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे। प्रशासकीय सेवेचा दांडगा अनुभव, प्रशासकीय कामकाजावर चांगली पकड आणि जनसेवेची तळमळ असणाऱ्या रामदास पाटील सुमठाणकर यांना पक्षाने हिंगोली लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती। ती त्यांनी अत्यंत निष्ठेने यशस्वीरित्या पार पाडली। जनतेने सुमठाणकर यांना लोकसभेची उमेदवारी द्यावी यासाठी प्रयत्न केले होते, परंतु महायुतीचे जागा वाटपात हिंगोली हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे युती धर्म पाळत त्याने शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी काम केले। सर्वसामान्यांचे प्रश्न निकाली लावणे, होतकरू विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर आणि त्याचबरोबर शासकीय मदत मिळवून देण्यात त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे। शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या कामातही सुमठाणकर यांच्या मोलाचा वाटा असून मतदारसंघात त्याचा जनसंपर्क दांडगा आहे। त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळू शकली नाही, परंतु होऊ घातलेल्या विधान परिषदेची उमेदवारी देऊन रामदास पाटील सुमठाणकर यांना पक्षाने न्याय द्यावा अशी मागणी पक्ष कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे। दरम्यान रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली लोकसभा प्रभारी म्हणून उत्कृष्ट काम केले आहे। त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर उदगीर विधानसभा निवडणूक निरीक्षक, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून सोपविलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडली। कार्यकर्त्यांची मोड बांधण्यात त्यांचा हातखंडा असल्याने मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाला आहे। त्यांना विधान परिषदेवर काम करण्याची पक्षाने संधी द्यावी अशी मागणी येथील असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे।